सातारकरांनी स्वाभिमान दाखवावं असं आपल्या आज सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या संदर्भामध्ये निवडणुकीला समोर जात असताना काही सूचना करायच्या होत्या, त्या सूचना करण्यासाठी आम्ही बैठक केली आहे. आणि या बैठकीला आदरणीय जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत, त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळे उपस्थित होते. निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आणि निवडणूक लढवत असताना विजयाची करण्याच्या संदर्भातले प्रयत्न 100% आम्ही करणार अशा प्रकारचा विश्वास हा आमच्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आहे. कालच सांगलीमध्ये त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील साहेब, प्रतीक पाटील आणि रोहित पाटील वगैरे सगळ्या आमच्या नेत्यांच्या बरोबर उमेदवारांच्या बैठका झाल्या आणि तिथं त्यांच्या मतदारांबरोबर बैठका त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचा विश्वास तिथल्या असलेल्या मतदारांना दिलेला आहे. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सध्याची आपली परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या घटना असेल त्यावेळेला आम्ही पूर्णपणे पाठिंबा हा अजितदादा गट आणि शंभूराजे देसाई यांच्या असलेला शिंदे गटाला दिला होता. मला वाटतं की त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषद परिस्थिती निर्माण केली गेली तर त्याचा उपयोग करून ही सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या सगळ्या लोकांना ही मान्य नाही. फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात नाराजगी आहे. मला वाटतं की स्वाभिमानाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये लोकांनी विचार करावा आणि त्या प्रकारचं मतदान करावं असं आव्हान आम्ही या काळामध्ये करणार आहोत. मला वाटतं की ती भूमिका घेऊन सातारचे असलेले मतदार आपल्या सदविवेक बुद्धीला विचारात घेऊन अशा पद्धतीची स्पर्धा या साताऱ्यात होऊ नये म्हणून मतदान करतील असा मला विश्वास आहे. आजची बैठक त्या संदर्भात आयोजित केली होती त्याची बाबतीत मला मी दिली. आम्ही आव्हान करणार आहोत. हे आव्हान तुमच्या माध्यमातून आज आम्ही करत असताना आम्ही प्रत्यक्ष मतदारांशी भेटणार, प्रत्येक मतदारांनी भाजपच्या मतदारांना सुद्धा भेटणार आहे, त्यांच्या सगळ्या बुद्धीला सुद्धा आम्ही हे देणार आहे. शेवटी काय सातारा जिल्ह्यामधला एक सुसंस्कृतपणा आहे राजकारणाचा, तो यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा म्हणून विचारला जातो. तो संस्कार टिकावी आणि ही जर आता वाढत गेली तर मग लोकशाही राहणार नाही आणि साताऱ्याचं जे नाव मागच्या वेळेस खराब झालं होतं ते होऊ नये अशा प्रकारचं आव्हान आम्ही सगळेजण उमेदवार सकट आम्ही करणार. सातारा सांगलीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे प्रतिसाद चांगला दिसेल. अंतर्गत तो नाराजीचा सूर आहे. उमेदवारीवरून असेल तर अंतर्गत नाराजीचा सूर इथल्या असलेल्या मतदारामध्ये आहे. तो फक्त आम्ही कशा पद्धतीने आपले पण करायचा, आपल्या बाजूने ओळवायचा याचा प्रयत्न आम्ही 100% करू. त्यात यश येईल असा मला प्राथमिक विश्वास आहे. हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. या ठिकाणी अशा गैर गोष्टी खपवून घेतल्या जर जायला लागल्या तर मग महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृतीच बदलली असं त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून ही पहिली आणि शेवटची संधी आहे या जिल्ह्यातल्या लोकांच्यातून निवडून आलेल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या सदस्यांना आपली स्वाभिमान, बाणेदारपणा, ठामपणा हा त्यांनी दाखवण्याची संधी आहे. शेवटी सत्ता आहे, सत्तेत राहायला लागते, सगळं आमचं मतच नाही तिकडे राहावा पण मतदान मात्र अभयची जगतापांना करा एवढीच आमची त्यांना विनंती. आमच्यावर या असंही आम्ही म्हणत नाही. आमच्याबरोबर जे घड्याळावर आमच्या पक्षात होते ते घड्याळावर उभे राहिले तेही तिकडून आज सदस्य झाले. या सगळ्यांनीच याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे की सातारा जिल्ह्यात लक्ष्मण तात्या असते किंवा बाळासाहेब देसाई असते तर हे चाललं असतं का. आणि राहता राहिला प्रश्न सातारच्या 2 राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे. खरं कुठं मला माहिती. त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही. पण या सगळ्याच गोष्टी आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही. आपले सुरेंद्र बाबा यांचा
उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता. उदयनराजेंचा तो स्वभावच नाही त्या गोष्टी खपवून घ्यायचा. त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला तर सांगलीकर 50%च्या जवळपास आहेत, त्यांची काही चिंता करू नका. आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल मनी पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय. आम्ही आमची तशी काही तुम्ही म्हणताय तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही आणि सवयी नाही. त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता. तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा. कारण आम्ही ऍक्सेस 12-13 तारखेला ऍक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहित नाही. तुम्ही शेवटपर्यंत ऍक्सेस करू शकाल. म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे आणि तुम्ही या बाबतीत लोकशाही वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावं. आपल्याची उमेदवार आहेत त्यांची बऱ्यापैकी सांगितलं मतावर, त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी. माझ्या जबाबदारी मी त्यांना सगळीकडे काल फिरून आलेलं आहे. आमचं पोलीस कडेगाव सांगली महानगरपालिका फक्त राहिलेलं आहे आणि त्यांना सगळे मतदार आम्ही भेटवले जे महाविकास आघाडीचे होते, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे होते. आणि बाकीचे काही मतदार त्यांना लपून छपून गाडी थांबवून मध्ये मध्ये काही ठिकाणी भेटले. अभय जगतापांनी मागची घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपच्या जिल्ह्यातील काही मंत्र्यांच्यामुळे सातारा सांगलीचं नाव खराब होतंय, मात्र याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा खराब होत आहे यांच्या वागण्यामुळे. आपण त्यांच्याशी सहमत आहात? ते नाव खराब व्हायचं नसेल तर तीच निवडणूक आहे. त्यांनी सातारकरांनी आपला स्वाभिमान जागृत हे दाखवावं आणि स्पष्टपणाने ठामपणाने भूमिका मांडावी. माझी अजिबात या जिल्ह्यातल्या कुठल्याही मंत्र्यांच्याकडून अपेक्षा नाही. मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. तुम्ही नाही तर लगेच जाऊन त्यांना म्हणाल की जयंत पाटील असं म्हणते, तुमची काय प्रतिक्रिया? कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे जाऊ नका, त्यांना मंत्रिमंडळात काम करू द्या. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते किती ठाम आहेत तिची परीक्षा येईल आणि त्या सगळ्यांचे जे अपमान चालू आहेत ते त्यांना सहन होत आहेत का हे बघण्याचा हा ही निवडणूक आहे. पण एकदा सत्सद बुद्धी सातारकरांची जागृत झाली आणि ती शाबूत असेल तर ही निवडणूक आमच्याच बाजूने विजयी. अजून एक ही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत ज्यांना हजारो लोकांनी खऱ्या अर्थाने निवडून दिलं त्याचं ते प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे असं मला वाटतं. कारण त्यांना खूप गृहीत धरलं जातं आणि त्यांना गृहीत धरून बघितलं असेल महायुतीच्या पक्षांवर सुद्धा अन्याय या प्रकारे एका मोठ्या भावाकडून म्हणजे भाजपकडून होतो. म्हणजे निधी वाटप असेल, बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील तिथे यांना महायुतीचा धर्म ते पाळत नाही आणि फक्त निवडणूक आली की महायुती लागते, भाजपचा उमेदवार असेल तर. आता हीच निवडणूक 2029 मध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जे लढणार आहे ते भाजपच लढणार आहे. त्यामुळे आपणच आपल्या विरोधकाला मोठं करतोय असं हे या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांची नक्की लढाई कुणाशी आहे याबद्दल त्यांच्या मनातही खऱ्या अर्थानं कन्फ्युजन मला दिसतं. मी जेव्हा मतदारांच्या जातो तेव्हा त्यांचा विरोधक आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की भाजपचा उमेदवार आहे त्या प्रकारचं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये सुद्धा आधी आहे, संभ्रमावस्था आहे आणि त्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता भाजपला मतदान करण्याची नाही हे मी जेवढ्या लोकांना भेटलो त्यावरून मला जाणवलं आणि मला असा विश्वास वाटतो की ते त्यांच्या सत्सद विवेक स्मरून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जयकुमार पिकाची 22 तारखेला प्रमाणे बाबा केलं त्यांच्या माझ्या उद्योगाकडे त्यांच्या उद्योगाबद्दल बोलले. आता ते त्यांचा विषय आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बरोबर थोडी राजी त्यामुळे आमची जागा औपचारिक मग भ्रम कुणाला झाला हे तुम्ही सांगा. नाही मी सांगू का त्याच्याबद्दल?
तो प्रश्न राजांना विचारा की तुम्हाला तुम्हाला त्यांनी सांगितलं ते मान्य आहे का? राजांनी सांगायचं का दुसऱ्या कोणी सांगायचं आता की प्रकार सुरू झालाय. तुम्हाला सांगून द्या. म्हणजे आता आजकाल राजांना सुद्धा आदेश देण्यापर्यंत पोहोचले काय इथपर्यंत पोच झाली असं मला वाटते. सातारच्या असून प्रजेनं जनतेनं राजांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी त्याचा विचार करायचा.